स्किट वाटू नये म्हणून 300 थिएटरमध्ये रिलीज पण करतोय. चिकी चिकी बुबम बुम. आता 28 तारखेला हा छपरी पिक्चर घेऊन येत आहेत. तो म्हातारा प्रसाद खांडेकर. नारबा. आय थिंक सो. नारबा हा ऐकल्यावर मला हॉलिवूडचा DOP वगैरे वाटतोय. ज्याला टीजर बघितला कळलंय लो बजेट आहे, मोबाईलने शूट केलंय. तर अरे म्हाताऱ्या, तू जाऊन ते स्किट कर. तू कुठं पिक्चरच्या नादी लागतो? आणि पिक्चर पण असं काय बनवतो? थुकरट पिक्चर बनवतो एक नंबरचे. थुकरट. चिकी चिकी बुबुम बुम. एका रात्री काहीतरी होतंय, एका घरामध्ये उड्या मारताय तुम्ही लोक. तुम्ही स्किट करायचं होतं. लोक काय म्हणतात तुम्ही ऐकलंय का? मेकर्सने ऐकावं. लोक कमेंटमध्ये म्हणतात अरे यांना स्किट करायचं होतं. 15 मिनिटाचं स्किट झालं 2 तासाचं. आणि तुमचं रडगाणं बघायला कोण जाणार आहे थिएटरमध्ये? आता तुम्हाला तुमच्याच ट्रेलरविषयी मराठी जनता काय म्हणते मी वाचून दाखवतो कमेंट सेक्शनमध्ये. बघा आता तुम्हाला समजेल. अरे चिकी चिकी बुबुम बुम. काय नाव असतं का असलं काहीतरी? हां. स्वप्नील जोशी म्हणल्यावर पिक्चर आम्ही नाही बघणार. वाह, काय कमेंट केली. लाईक करतो याच्या कमेंटला मी. मित्रांनो, सांगायचा अर्थ एवढंच आहे की मराठी ऑडियन्सला खूप ग्रँटेड धरत आहेत हे जे मराठी इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक आहेत. तर बघा, 3rd क्लास ट्रेलर, सुपर फ्लॉप. मोस्ट ऑफ द मूवी विल सीम टू टेक प्लेस इन दिस वीकेंड फार्म हाऊस ओनली. आता बघा, एक तर एवढा हुशार आहे. एक कमेंट मला जबरदस्त आवडली आहे. एका पट्ट्यानं अशी कमेंट केली आहे, थँक्यू फॉर टीजर, तुमच्यामुळे आमचे पैसे आणि वेळ वाचला. बघा, शिका जरा चिकी चिकीवाल्यानो. तुमचं चिक्की चिक्की बुबुम बुम आहे ना, तुम्हाला 28 तारखेला जनता ज्यावेळेस तुमचा पिक्चर थिएटरमध्ये येतील. आणि स्वप्नील जोशी काय म्हणला, आम्ही 300 थिएटरमध्ये रिलीज करतो. हो, तुम्ही करचार डिस्ट्रीब्युटर असतील तुमच्याकडे, पण त्या 300 थिएटरमध्ये जाऊन बघा किती लोक अक्षरशः तुमचा चित्रपट पाहायला आलेत. तुम्ही जर असले भंगार स्किट करत असाल ना, कोणीच येणार नाही पिक्चर बघणारा. आणि डान्स तर असा म्हणलाय की असा डान्स आम्ही कुठं पाहिलाच नाही. त्याला उत्तर काय देतात स्वप्नील जोशी? तुम्ही जोपर्यंत मराठी ऑडियन्सला ग्रँटेड धरणार नाही, तुम्हाला असं आपटतील ना ऑडियन्स, तुम्हाला समजणार नाही. तुम्ही खूप ग्रँटेड धरताय. आणि मराठी ऑडियन्सला माझं कळकळीची विनंती आहे, हे असले चिकी चिकी बुम बुमवाले फालतू चित्रपट तुम्ही बघूच नका. हे 2-3 दिवसात चित्रपट उतरायला पाहिजे. जर मराठीमध्ये अशी जर सवय लागली तर मग काय खरं नाही आपल्या मराठी ऑडियन्सला. त्याच्यामुळे हा चित्रपट चालू द्यायचाच नाही आपण. स्वप्नील जोशीचा मी रणंगण सिनेमा पाहिला तेव्हापासून हा व्यक्ती टीव्हीवर जरी दिसला तरी मी चॅनल बदलतो. अरे बाबा, तुला टीव्हीवर सहित लोक बघायला कंटाळ येत आणि तुम्ही ॲक्टर म्हणताय स्वतःला. हे बघा, 15 मिनिटाचं स्किटला 2 तासाचं केलं. हास्यजत्रेचा नवीन सीझन वाटतोय. आजकाल हास्यजत्रेवाल्यांना आहे ना स्पॉन्सर भेटतात, म्हणजे तुम्ही प्रोड्युसर भेटायला लागलेत म्हणून तुम्ही चित्रपटाच्या नावाखाली काय पण कॉमेडी खपवत आहे का? ही अशी खपवून घेतली जाणार नाही कॉमेडी. जो तुमचा हा जो उपटसुंब नाच आहे ना त्या घरामधला, ते म्हातारे लोक बघू तोंड कंटाळ आला रे. तेच ते प्रसाद खांडेकर, तो स्वप्नील जोशी. काय तुम्ही काय चित्रपट करताय? काहीतरी चांगली कॉन्सेप्ट आणा जेणेकरून ऑडियन्स बघल तरी, थिएटरला जाईल तरी. काय माहिती, आपला मराठीचा दर्जा आहे ना ह्याच्या अशा कलाकारांमुळे ना खालवतोय, खूप खालवतोय. ह्याचं मला मनापासून अत्यंत वाईट वाटतंय. आता आईच्या गावात आणि 12च्या भावात चिकी चिकी बुबुम बुम, या हे लोक ह्याची स्टोरी काय बेसिकली सांगतो तुम्हाला. पिक्चरला पण जायची गरज नाही, थोडी भंगार स्टोरी आहे यांची. एक 4-5 नमुन्याचे मित्र असतात, ते रियुनियन करले का घरी जातात आणि घरी ते कोणतरी XYZ व्यक्ती यांना मारायला लागतो. आणि अशी काहीतरी 5 थुकरं तिकडचे जोक काढून आहे ना हे लोक चित्रपट बनवलेले आहेत. मला तर या चित्रपटामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाही आणि मी तर हा चित्रपट बघायला जाणारच नाही मुळात. तर बघा ऑडियन्स, तुम्ही जागरूक व्हा. तुम्ही सज्ञान आहात. तुम्हाला कोणता कंटेंट कंझ्युम करावा आणि कोणत्या कंटेंटला अवॉइड करावं हे चांगलीच मराठी जनतेला माहिती आहे. आपला चित्रपट हा कंटेंटसाठी, चांगल्या कंटेंटसाठी ओळखला जातो. दर्जेदार चित्रपट पण येतात, तसल्या चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही, थिएटर मिळत नाही. त्याचं एक वाईट वेगळंच आहे. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ कधीतरी बनवेनच. पण हा चिकी चिकी बुबुम बुम आहे ना, ह्या पिक्चरला ना बॉयकॉट करा अक्षरशः. आणि ह्याचा एक प्रोमोशनल व्हिडिओ पाहिला मी, अथर्वसुद्धा मी शोमध्ये. त्या शोमध्ये ह्यांचं रिप्लाय बघा, ह्यांचे ॲटिट्यूड बघा, की म्हणजे कसल्या तोऱ्यामध्ये उत्तर दिलेत की बाबा जनतेला म्हणतायत की ह्यांना कुठून कळतंय, यांनी कुठून जॅक लावलाय का. बघा आता तुम्हीच ह्यांना जनताच दाखवेल की 28 तारखेला यांची काय लायकी आहे आणि हा चित्रपट फ्लॉप होणारच आहे, याबद्दल काही शंका नाही.
तरी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.